एक मिनिट. की एक मिनिट, हा परत बोला. आता जसं बोलले आपले साहेब स्वप्नांच्या बद्दल, ते खरं आहे का? आणि तुम्ही खूप छान विश्लेषण दिलं. तर माझा अनुभव असा आहे किंवा माझं म्हणणं असं आहे की स्वप्न खरे पण आहेत किंवा खोटे पण आहे. म्हणजे एक्झॅगरेशन आहे. ते वास्तवाचं जास्त मोठ्या प्रमाणात पिक्चरायझेशन करून स्वतःच्या मनाने केलेलं इमॅजिनेशन आहे. जसं की फॉर एक्झाम्पल, म्हणजे मी ज्या पद्धतीने पाहतो याला, एखाद्या बंद खोलीमध्ये एखादा आपण जातो, कुणी असेल आपल्यातला, आणि अचानक पायाखाली दोरी लागली, लाईट बंद आहे, तर ज्याच्या मनात पालीची भीती आहे, त्याला पालीच्या भीतीनं उडी मारतो. ज्याच्या मनात सापाची भीती आहे, तो सापाच्या भीतीनं उडी मारतो. म्हणजे आपल्या मनात असलेले भय, वासना, ज्या कुठले प्रकार आहेत त्याच्याशी रिलेटेड आकार विकार आपल्या इंद्रियांना संपर्कात आला की ते पिक्चरायझेशन करून मन मोकळं होतं आणि रिॲक्ट करतं. स्वप्नात हेच होतं की एखाद्या व्यक्तीची आपल्याला भीती आहे, किंवा सकाळी अर्धवट अंदाज आहे, ऑफिसमध्ये, कार्यालयात, समाजात, कुठल्या मीटिंगमध्ये काही घडणार आहे, आपल्याला 4 जण विरोध करणार आहेत. पण रात्री स्वप्न पडल्यावर तो विरोधाचा विचार करत असताना त्याचं एक्झॅगरेशन फॉर्म होऊन असं येऊ शकतं की 4 दानव येऊन पुढे बसलेले आहेत आणि माझ्यावर हल्ला करत आहेत. म्हणजे व्यक्तिनिहाय, मनाच्या अवस्थेने आणि आपल्या कल्पनेशक्तीनिहाय आपल्याला त्या गोष्टीची भीती किती आहे त्याप्रमाणे स्वप्न रूप घेतं. बर. किंवा एखाद्याला कुणीतरी आपल्या परिस्थितीतून ढकलून देत आहे, हम्म. घराबाहेर वेगळं करत आहे, हा. तर कुणाला आकाशातून पडायची भीती वाटते, तर कुणाला पाण्यात कुणी डुबून टाकत आहे, समुद्रात नेऊन. म्हणजे हे अर्धवट सत्य पण आणि आहे बसला किंवा जमिनीवर. हा, बसल्या जमिनीवर झोपलेला असतो आपण. म्हणजे हा. ह्या गोष्टी आपल्या मनानं आपल्याच भीती, वासना, इच्छा, आकांक्षा ह्या सगळ्या एक्झॅगरेटेड मोठ्या प्रमाणात रूपांतरित करून केलेलं चित्र आहे. बरोबर आहे. हे मनाचं मनी वसे ते कार्य. स्वप्नी दिसे. हा मनी. हा. मनी वसे ते स्वप्नी दिसे. बरोबर आहे. आणि ते तेच काय चाललंय, ते कार्य ज्याच्यात चाललंय, ते मन आहे, चित्त आहे. ते कुठं चाललंय हे नाही कळत. दिसतंय का ते? नाही. ते दिसत नाही ना. चाललंय हे बोलतोय, कुठून कुठून बोलतोय आपण हे सगळं? कुठं चाललंय हे सगळं? कशाविषयी बोलतोय आपण नेमकं? कुठं लक्षात येत आहे? एखाद्या कवी कल्पनेसारखंच आहे ना. कवी कल्पना. बरोबर. तसं कवी कल्पना, कवीच्या कल्पना, तसं कवी ते अजागृत मन कवी सारखंच काम करते, फक्त जरा भयानक कवी असतो. त्या उजेडाला जो न देखे रवी, सर वो सर देखे कवी. दुसरं हम्म. सर दुसरं एक सांगायचं राहिलं माझं, हा. कंटिन्यू करू का थोडं? हा. हा बोला. आपली व्यक्तिमत्व, विचार सती साधनेपासून संपर्कात आलो. त्याच्या आधी काही जण आपल्यातले दुसऱ्या शाखेत होते, नाव नाव घेत नाही, त्याच्यानंतर त्याच्या पहिले भक्तियोगात होते. हा. गावात लहान असताना गावाचं आपलं चालीरीती, काही लोक देव, खंडोबा, बळी, काहीतरी काहीतरी करायचे. गोष्ट काय, लहानपणचे आपले विचार, पडणारे स्वप्न त्या त्या संस्कृती विचाराशी रिलेटेड होते. मंदिर दिसायचं, त्या काहीतरी मनाशी, त्या दिसायचं, त्या हा. संस्कृतीतल्या मनाशी. त्यावेळेस आपलं जे मनाशी. पाळतो त्याच्याशी रिलेटेड ते एक्झॅगरेशन करून मनाशी, दाखवतो, त्यावेळेच्या मनाशी निगडीत आहे. त्यावेळेच्या कारण मनाशी. ते दुसरी संस्कार गोष्ट, आहेत. हा. साधनेत मी असताना, आपण साधनेत असताना काहीतरी चांगलं घडणार आहे, स्वप्नात हे दिसतं की मला कोणीतरी बोधिसत्व भिक्खू येऊन भेटले, काहीतरी बोलले गेले, पवित्र माणसं भेटले किंवा त्याच्या विरोधातले लोक भेटले. आता हे सगळ्या गोष्टी मनाने ह्या गोष्टींच्या आसक्ती सोडल्यामुळे आपण वेगळ्या मार्गावर जात आहे. ठीक आहे, वेगळ्या मार्गाने नाही, फक्त आसक्त्या कमी जास्त झाल्या मागच्या, तर स्वप्नाचे प्रकारे बदलतात. आता ते देव आणि ते बाकीचे कोणी स्वप्नात येत नाही. म्हणजे तुमची आत्ताची डाटा, मनाचा होकॅबलरी काय आहे, संकल्पना काय आहेत, त्या प्रमाणात दुःखाचं पहिलं अरे सत्य, जे कारण काय, आसक्ती, भीती, वासना, पाहिजे नको, ह्याच आत्ताच्या संकल्पनेप्रमाणे कन्सेप्ट घेऊन ते ते चित्रण करतं मन. ते स्वप्नात काय आहे, जागेपणी गाडीवर चालताना, बसमध्ये बसल्यावर त्याचं ते रूपांतरण मनात चालूच असतं. मी असं बोलेन, मी असं करेन, मी हे करेन. परंतु
आत्ताच्या प्रेझेंट जीवनात तुमच्या ज्या संकल्पनेतून तुम्ही लाईफ जगताय त्याच्याशी रिलेटेडच घेतात. म्हणजे हा. एखाद्या वेळेस कुणाला संकटातून वाचलं किंवा काही खूप मोठी गोष्ट भेटली, तर त्यावेळेसचे देवदूत, अनंत, भिक्षू कोणीतरी त्यांना काहीतरी स्वप्नात येऊन दिलेलं असतं. आता त्याला ते नाही पडणार. आता त्याला हे पडेल की कोणीतरी साधा माणूस जो पवित्र आहे, सतीतला आहे, तो मला येऊन काय देत. गोष्ट काय, माझं असं वाटतं की आत्ताची तुमची प्रेझेंट संकल्पना जीवनाबद्दलची जी आहे त्याचा डाटा मन घेत राहतं, स्वप्नात सुद्धा आणि जीवनात सुद्धा. भक्तियोगात कुठल्याही काळात असताना तुमचं जागेपणी थॉट्स प्रोसेस जी होती ती त्या संकल्पनेला धरूनच होते. कुणाची वाट पाहणे किंवा मी खूप पवित्र झालोय, नेहमी भीतीचीच गोष्ट नाही. आता मी या साधनेच्या मार्गावर आहे, मी खूप पवित्र, 2-3-4 महिन्यानंतर मी आता 5-50 लोकांना मी जागा करून सोडेन, मी असं करीन, मी तसं करीन भक्तियोगात. आता ते नाही होत संकल्प. म्हणजे थोडक्यात विचार आपले आताच्या प्रेझेंट जीवनाच्या संकल्पनेशी निगडीत राहतात आणि कालांतराने ते पण लक्षात येतं की बाबासाहेबांसारखं ना प्रॅक्टिकल जीवन जगताना ऍक्च्युअल काय गरजेचं आहे ते सती भान ठेवून जेवढं आवश्यक आहे तेवढं कार्य करणे, स्वप्नरंजन नसणे, वास्तववादी विचार घेऊन करणे. आणि आता जास्तच दूर गेलो मी, मलाच कळेल म्हणजे गोष्ट काय होते, प्रॅक्टिकल आवश्यक तेवढा विचार विनिमय करून ती गोष्ट एक्झिक्यूट करणे, हा फरक एक आहे. आणि त्याच्याशी रिलेटेड मनाचे जे संकल्पने स्पष्टता नसल्यामुळं क्षितिज वाढतात विचारांचे आणि म्हणून त्याच्यात मग स्वप्नरंजन, काल्पनिक गोष्टी असं ओढत ओढत जातो. स्वप्न केवळ झोपल्यावरच येते असं नाही, जागेपणी बऱ्याचदा स्वप्न येऊन जातं. हं. सॉरी सर, जास्तच कॉम्प्लिकेटेड झालं वाटलं. हा. हे सगळे देव आणि दानव आणि हे इथं सिद्ध होतंय की ही सगळी मनाचीच निर्मिती आहे. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की मन म्हणजे विशिष्ट परिस्थितीतून निर्माण झालेली एक मानसिक प्रक्रिया आहे. मग तुमच्या बालपणातली असो, नाहीतर तुम्ही देवधर्म मानतानाचे ते त्यावेळचं मन असो, बालमन असो, म्हणजे बालक असतानाचं मन असो किंवा बालमन असो, किंवा तुम्ही देवधर्म मानत असतानाचं मन असो, मानत नसतानाचं मन असो, जागृत मन असो, अजागृत मन असो, हे त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार निर्माण होतंय आणि त्याचे येस संस्कार सर. होतात. येस सर. येस. त्याचे संस्कार होतात. पण हे नेमकं कुठं कुठं चाललंय हे काम? नेमकं कुठं चाललंय आणि कशात चाललंय? कशाविषयी बोलतो आपण नेमकं? हेच मन चित्त हा, म्हणजे काय कुठं आहे ते? तिथंच विचारांमध्ये आणि संकल्पनेमध्ये. हा, पण कुठं आहे ते? कुठं आहे ते? असं असं ते कसं असं 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 ते जाणवतंय, पण कुठं आहे त्याचं लोकेशन, ज्याला आपण म्हणतो ना लोकेशन? त्या- त्याचं लोकेशन फिजिकल डायमेन्शनला नाही ना, थ्री थ्री डायमेन्शनला तिची वस्तू दाखवता येत नाही. त्या हा. आपल्या आसक्त्या किंवा विचारांमध्ये असलेल्या त्या ओढ, विकार किंवा आवड निवड, हं, नकोय ह्याच्यात हं. आहे. त्याच्यातून ते दिसतं. मग त्याच्याशी आपला संपर्क आहे का? आपला आपला विषय जो आहे ना, हे सगळं, हा, हे जे काय चाललंय हे आपल्याला जाणवतं म्हणून आपण सांगतोय. पण त्याच्याशी संपर्क सर मागचं सती. का होईना आपण, हा? तुम्ही सती, आपण एखादा व्यक्ती सती भानात असेल तर त्याचे संपर्क येतो. कसं ते उदयाला आलं, विषयाचा संपर्क झाला, त्याचा उदय व्हायला लागला की त्याच्याकडे जाणीव, म्हणजे जसं आपण ट्यूबलाईटचं बोलतो ना, लाईट लावली की अंधार गायब. हा. तसं तुम्ही भानावर जागृतीत असाल तर शारीरिक हालचालीत बदल आणि मानसिक विचार ह्यातले बदल, संवेदनातले बदल, एकंदरीत अल्टरनेटली एकाच वेळी सगळ्या गोष्टी कळायला आपल्या आपल्या जाणीवेच्या जागृतीच्या प्रमाणात कळायला लागतात. हं. हा संपर्क त्याचा एवढाच येऊ शकतो. दुसरा त्याला अभ्यासाचा मार्ग काय? आपण तो तो जो संपर्क आपण तो स्थापित झाला पाहिजे, ज्याच्यात हे सगळं चाललंय, ते मन म्हणजे विचार प्रक्रिया, ते चित्त म्हणजे इमोशन, त्या जाणीवा, ज्या ह्या सगळ्या अं, कायेमध्ये, जिवंत कायेमध्ये सक्रिय आहेत, त्या जाणीवा, फिलिंग म्हणजे वेदना,
आणि ज्याच्यात हे सगळं चाललंय ती काया, हे सगळ्याशी आपला संपर्क असला तर मग त्यातले बारकावे, त्यातले कार्यकारण भाव, त्यातलं प्रतीत्य समुत्पाद. आता हे प्रतीत्य समुत्पाद, कम्म विपाक, प्रतीत्य समुत्पाद, हे जितकं स्पष्ट दिसतं, आपल्याला जाणवतं, तितकं आपल्याला हे अस्तित्वाचं, जीवनाचं, संस्काराचं स्वरूप लक्षात येत जातं. तर जिथं येस आहे ते तिथं सतीनं पोहोचलं पाहिजे. येस येस, हा अगदी बरोबर. हा हे हे काम आहे. कधी कधी आपण ज्याच्याविषयी बोलतो तिथं आपण नसतो, असं पण होतं बऱ्याचदा. ज्याच्याविषयी आपण बोलतो, मी बोलतोय पण आता हेच इथंच मी आता लगेचच मी बोलतोय म्हणजे काय बोलतोय मला नाही माहिती मी काय बोलतो. बोलणं नावाचा प्रकार कुठून येतो? शब्द कुठून येतात? हे ध्वनी कसे काय निर्माण होतात? हे जे आघात जे जाणवतात हे कसे कुठे आहे त्याचं कनेक्शन? हे माहिती नाही. हे अज्ञात आहे. तर ते जर ज्ञात होत असेल, थोडंफार का होईना, तर तेवढीच प्रज्ञा आहे, तेवढीच समज आहे. नाही सर, खूपच म्हणजे हे आता तुम्ही जे बोललात ना सर, हं. दिस इज द अल्टिमेट एंड नाही म्हणता येत त्याला, ही अल्टिमेट स्टेट आहे. किंवा म्हणजे तुम्ही त्याच्यापासून अलिप्त होऊन, तुम्ही म्हणजे तुम्हीच नाहीये, तुम्ही पण शब्द आता काहीतरी हा व्यवहारिक हा याच्यात हा बोलावं व्यवहारातली भाषा आहे ती. हा. अलिप्त अलिप्त अवस्थेत राहून आलेल्या विषयाला मेंदू ठरलेली यंत्रणा जी सेटअप झालेली आहे संस्कारांनी, व्होकॅब्लरी त्याचे सगळं जडणघडण होऊन ते वाक्यरचना तयार होऊन स्वरयंत्राचा उपयोग होऊन ते मेकॅनिझम घडून येतं. आणि त्याच्यातही जेव्हा तुम्ही तटस्थ असता किंवा जो कोणता तटस्थ द्रष्टा भाव आहे किंवा जागरूकता आहे, सती आहे, ती सुद्धा त्याला हीच म्हणजे माझ्या मते ही डिलिने डिलिनेशनची प्रोसेस आहे. याच्यातूनच जी मार एक एकत्र नाव दिलेलं आहे सगळ्या विकारांना, ह्याचं मन जे असो किंवा बुद्ध असो, दोन्ही दोघंही हे तिथंच आहे. फोर्स कमी करणं जे आहे किंवा ह्याचं डिलिशन डिलीट होणं जे आहे, ह्या जागृतीच्या अवस्थेतच हे कमजोर म्हणजे ह्या गोष्टी मेकॅनिझम कळायला लागली की ती गोष्ट नाहीशी होते. हं. म्हणजे जी आपल्या मनाला नको असं वाटतं ती नाहीशी, ऍक्च्युअली नाहीसं पण काही होत नाही आणि येत पण काही नाही. नाही, नाहीच हे त्याचा उलट आहे, प्रभावहीन होतं, निर्माणही होत नाही, प्रभावहीन नाहीचही होत नाही. प्रभावहीन होत आहे. त्याच्यातला पगडा किंवा त्याच्या मेकॅनिझमचा फोर्स पगडा कमी होत जातो आणि ती हा हा. प्रभावहीन होत जाते. हं. आणि आपण म्हणतो की हरवलं किंवा आपण जिंकलो किंवा जे काय, ते प्रभावहीन होतात, फरक पडणं बंद पडतं. बापरे हा सर, थँक्यू. हा खूप वर्ष म्हणजे हा खोल हा. घेऊन गेला टोकाला. बरोबर. नाही, हे निर्माण होणं नाहीच होणं यात जाणीव आहेत फक्त. ऍक्च्युली काय निर्माण होतं ते दिसत नाही, आणि काय लयात जातं ते दिसत नाही, पण ते जाणवतं. ते येस सर, येस. हा. तर आता हे हे जिथं हे सगळं चाललेलं आहे ते सगळं एकांतवासातच दिसतं. येस सर. हे सगळं एकांतवासातच दिसतंय आणि एकांतवासासाठी एकांतात गेलं पाहिजे. आणि एकांतात गेलं पाहिजे याचा अर्थ सगळं सोडलं पाहिजे असा आहे नाही. तुम्ही सगळं करता करता एकांतवासात राहू शकता, असं एक ते दिसतंय त्याच्यातून. सर आपल्या एकांतवास म्हणजे सगळं प्रत्यक्षात काहीतरी सोडायचंय, काही सोडायचं नाही, काही सोडायचं नाही आणि काही धरायचं नाही. बरोबर सर. जे चाललेलं आहे त्याच्याशीच एकरूप व्हायचं होतंय. ही सती एकरूप होते, जे चाललेलं आहे ते. येस सर. परंतु जे काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये थोडस पद्धतशीरपणे उतरत उतरतच पुढे जाणं, प्रस्थान करणं, सती पठाण, हेच हेच काम मला वाटतं साधलं पाहिजे. आणि मग बाकी गोष्टी आपल्याला कळत जातात हळूहळू हळू. काय तर त्याला काही गोष्टींना उत्तर पण देता येत नाही, पण ते हे असं असं आहे बुवा असं दिसतंय ते. चला आपण सगळेच जण शोध घेऊ आणि सांगू एकमेकांना काय दिसतंय ते, काय कळतंय. आणि इथे एकांतवासात राहणारे लोक पाहिजेत आता आपल्याला. तुम्ही आपापली कामं करा, काही करा, ड्रायव्हिंग करा, तुमचे
ऑफिस सांभाळा, नाही तर दौरे करा, नाही तर तुम्ही काही काय म्हणतात वर्कशॉप मधलं काम करा. आता माघाडी वर्कशॉप मध्ये आहेत म्हणजे त्यांचं काम त्या पद्धतीचं आहे. किंवा तुम्ही घरकाम करा, नाहीतर तुम्ही तुमचा व्यवसाय पहा, किंवा तुम्ही तुमचं लेखन करा, किंवा तुमचं काहीही करा तुम्ही, पण एकांतात राहा, कनेक्टेड राहा. कनेक्टेड राहा. तेच कनेक्टेड आहे, तीच सावधानता आहे, तीच सती आहे, तीच जागृती आहे. ते साधलं ना, एक साधे सब साधे, इथं त्याचं उत्तर आहे. हे एक जर साधलं ना, मग काय बाकी करायची गरज नाही, कोणत्या गुरुची गरज नाही, कोणाचे सांगण्याची गरज नाही, काहीच नाही. आपणच आपले गुरु आहोत. गुरुच म्हणायचं असेल तर आपणच आपले स्वामी आहोत. आत्ताही आत्तानो नाथो. आपणच आपले बुद्ध आहोत. आपणच आपल्यातले धम्म पाहतो, म्हणजे आपल्यातले बुद्ध आपल्यातले धम्म पाहतात. त्यांच्यामध्ये एकत्रितपणा आणणे, जे विखुरलेलं आहे त्यांच्यात एकत्रितपणा आणणे, हा संघ आहे, असे पाहता येऊ शकतं. आणि सामाजिक पातळीवर बाहेर आता समजा आता आपला हा 15 लोकांचा आता एक हा ग्रुप बसलेला आहे. हे सगळेजण जर त्या त्या मार्गावर असतील तर आपण तो अं, बाह्य अर्थानं, सामाजिक अर्थानं आपण संघच आहोत. कारण आपण धम्म शोधतोय, कारण आपण आपल्यातल्या बुद्धाला जाग करतोय. आता बुद्धाला जाग करतोय की बुद्ध आपल्याला जाग करतात, ते शब्द गोंधळ निर्माण करतील. पण जागृती ही मुळातच आहे आपल्यात, ती जी नैसर्गिकरित्या आलेली आहे, ती ती सिद्धार्थ गौतम बुद्धांनी ओळखली असावी, किंवा बाबासाहेबांनी पण ओळखली. म्हणून ते म्हटले जागृतीचा अग्नी तेवत ठेवा. दुसरा संदेश का नाही दिला? जागे व्हा, भानावर या, कसं जगताय ते पहा, कसं राहताय ते पहा, काय खाताय, काय अं, पेहराव करताय, काय काम करता, त्याने काय तुमची प्रतिमा निर्माण होते, काय तो तुमच्यामधला अं, स्वाभिमान कसा मारला जातो. तर ते स्वाभिमान, मारलेल्या स्वाभिमानाला जिवंत करा, स्वतंत्र व्हा, लढा, आणखी लढा, संघर्ष करा, आणखीन संघर्ष करा, असं त्यांचा जो संदेश आहे, त्याचा विचार केला ना तर ते फार वेगळी गोष्ट आहे. ती लक्षात यायला पण आपल्यामध्ये पात्रता निर्माण करावी लागते. आणि तो प्रयत्न तुम्ही करत आहात आपण असं मला सगळेच वाटतं. करू, आपण सगळेच करू, करायला पाहिजे. तरच काहीतरी एक शक्ती निर्माण होईल, एक सामाजिक शक्ती, आणि मग ती वेगळं काम करेल. नाही तर संविधान बचाव, संविधान बचाव, कसं काय बचाव करणार तुम्ही? इथं आपल्याला आपला बचाव करता येत नाही. मोर्चे काढल्याने संविधान नाही बचाव होणार. मला माझं भान आलं पाहिजे, समाजाला समाजाचं भान आलं पाहिजे, तर बाबासाहेबांचं काम कळतंय, तर बुद्धांचं काम कळतंय. काम करतो आपण, इच्छा चांगल्या आहेत आपल्या, पण मार्ग काय? मार्ग कोणता? म्हणून बाबासाहेब म्हणजे नुसते प्रामाणिकपणा महत्वाचा नाही, प्रामाणिकपणाला दिशा पण पाहिजे. नाही तर चुकीची कामं करणारे लोक पण प्रामाणिकपणे कामं करतात, प्रामाणिकपणे भक्ती करतात, प्रामाणिकपणे वाऱ्या करतात, प्रामाणिकपणे देवधर्म करतात, प्रामाणिकपणे सगळे कर्मकांड करतात. सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, नियमितपणे देवळात जातात, मशिदीत जातात, विहारात जातात. आता हं? करतो काय आपण? आपल्या आपल्या विहारात जातो का आपण? आपल्या एकांतवासात जातो का? ते विहारच आहे ना, तिथं विहार केलं पाहिजे खरं म्हणजे. ते विहार आहे. का त्या विहारात धम्म आहेत, त्या विहारात बुद्ध आहेत.
चला, काही गोष्टी कल्पनेनं आपण काय म्हणतो, जाणू शकत नाही, परंतु एक संकेत मिळतात, एक दिशा दिशा मिळते, कुठं जायचं आपल्याला, नेमकं काय करायचंय. चला, हा नेमकेपणा जरी आपल्याला ह्या सत्रांमधून सापडला ना, नेमकेपणा, मार्ग, कारण मार्ग सापडणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. मार्ग सापडला तर चालण्याचा प्रश्न आहे. मार्गच नाही सापडला, नुसता चौकात उभा राहिला आणि मी ह्या मार्गाने जाईल, त्या मार्गाने जाईल, त्या मार्गाने जाईल, ह्या मार्गाने जाईल, नाहीतर मुंबई सारख्या तुमच्या 7 रस्त्याला उभा राहिलाय. नाहीतर एक एक ऐकणारा मला तर एक जर म्हणला, अहो सर तुम्ही तर चौक म्हणता, आम्ही तर कितीतरी मार्गांच्या मध्ये उभे आहोत, कुठं कुठं जाऊन आलो काहीच कळत नाही, तिथंच उभे आहोत. तर एक मार्ग सापडणं, योग्य मार्ग सापडणं, तीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आधी मार्ग सापडला पाहिजे, योग्य मार्ग. तो सापडला की मग त्या मार्गानं आपल्याला बरोबर ते साध्य होतं, जे काय पाहिजे. नाही तर मार्गच नाही सापडला, मार्ग शोधण्यातच आयुष्य जाते. मग हे करू का ते करू का, ते करू का ते करू, एक ना धड भाराभर चिंध्या, असंच जास्त होतं. आणि याच्यात आयुष्य वाया जातं. आयुष्य काय, पिढ्या वाया जातात, हजारो वर्ष. अस्पृश्यता भोगली पण अस्पृश्यता कळाली नाही. एका माणसाला कळाली, ते हजारो वर्षांचा इतिहासच बदलायला सुरुवात झाली. एक मार्ग हम्म. कळणं फार महत्वाचं आहे. बुद्धाला नेमकं कळालं दुःख कुठे आहे, कुठं कुठं सल आहे, ती शल्य कुठं सलतंय नेमकं. आपल्याला सलतंय हे कळतंय, पण कुठं सलतंय ते नाही कळत. त्याचं कारण कळत नाही, त्यामुळे त्याचं निवारण होत नाही. सत्य कळत नाही, दुःख कळत नाही, दुःख समुदय कळत नाही, दुःख निवारण कळत नाही, कारण मार्ग कळत नाही, कारण जाग नाही, कारण सती नाही, भान नाही. जगतोय, जगण्याचंच भान नाही. जन्माला आला, मेला, आणि दोन्हीच्या मधलं हे जे जीवन आहे, हे झोपेतच घालवलं, नुसत्याच उलाढाली करण्यात घालवलं. हाती काहीच लागत नाही. हाती लागायचं असेल तर ते भानावरच आलं पाहिजे आणि मार्ग सापडला पाहिजे. भानाचाच मार्ग आहे तो. जागृती हाच मार्ग आहे. तो काय मार्ग कुठला शोधायचा नाही, इथंच आहे तो. इथंच एही पस्तिको, या आणि पहा, इथंच. आणि अकालिको आहे, मागं पुढं नाही, उद्या मिळाला न काल मिळाला होता नाही, आत्ताच मिळेल ते, इथंच. वर्तमान, प्रेझेन्स. म्हणजे सती म्हणजे वर्तमानात येणं आहे, इथं येणं, म्हणजे आत्ताची काया, आत्ताच चित्त, आत्ताच्या जाणीवा, आत्ताची विचार प्रक्रिया, आत्ताचं पाहणं, आत्ताचं ऐकणं, आत्ताचं बोलणं, आत्ताच. सती इथंच आहे. सती मागं पुढं नाही. नाही मी आता नंतर सकाळी बसेल 10 मिनिटांनी, 20 मिनिटांनी, तासभर नाही, लगेच. ऐकतोय, ऐकण्यामध्ये असा, बोलतोय, बोलण्यामध्ये असा, पाहतोय, पाहण्यामध्ये असा. जे काही चाललेलं आहे कायेमध्ये, जाणीवांमध्ये, चित्तामध्ये, विचार प्रक्रियेमध्ये, सगळ्या अस्तित्वामध्ये, जीवनामध्ये, त्याच्यात जाणं. एकांतवास, एक अंत, एक टोक, एक अंत. तर हे टोक नाही, पण हे एक अस्तित्व. म्हणजे मग हे सगळं एक एक होतं. मग हे काया वेदना चित्त मनोधम्म हे सगळं जे आहे ते एकच आहे. कारण ते एकच जीवन आहे, ते ते एकच काहीतरी चाललेलं आहे, आणि ते एकालाच धरून आहे. ते तो जिवंतपणा, जी त्या तृष्णा, जी धारणा जे आहेत ना, ज्याच्यावर हे सगळं जीवन उभं राहतंय, कंटिन्यू होतं पुढे, ज्याला आपण जन्म पुनर्जन्म म्हणतो, ते ते एकच आहे. ते समुदय, दुःख समुदय, तो दिसला. कुठं उदय होत आहे, कुठं कुठं येत आहे नेमकं, कुठं सल आहे ती.
जाऊ आपण तिथे.